अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. दादा, आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात. बांधल्यात ते आता मला राख्या बांधल्यात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील. खरं तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. चंद्रकांत दादा इथं आहेत. दादा, आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात. अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेले आहात. जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो, तुम्ही आमचा ऐकून घेता. एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता. आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते. तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण. पण दादा, तुम्ही सोनं आहात. पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल तिथं टीका करतात. त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटत असतात. मगाशी माईंनी सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे. माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे, फक्त सेवा म्हणून. जेव्हा तुम्ही कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही, एनडी मामांनी विचार तिथं केला नाही, प्रशांत काका करत नाहीत, संगीता काकी करत नाहीत. तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं, इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना चांगली संधी द्यावी. म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे. आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं. आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही?
आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली. जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं. आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं, अजितकडे कोण जाणार, कोण सांगणार, आणि मग कोण जायला तयार नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे, ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे. अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो. ज्या अर्थी 8 वेळेला लोक मला निवडून देतात, आणि त्यावेळेस तर 91ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो, परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो. उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल, परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे, हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता. आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला. नारळ नाही, तांदूळ नाही, हळद नाही, कुंकू नाही, काही नाही. बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात. मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. पण कुणाला कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पट उभारण्यात येणारं बहुउद्देशीय सभागृह. मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय, साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतंय. कदाचित आर्किटेक्ट एक असेल, पण बऱ्याच साम्य वाटतं. पण हरकत नाही, तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल. आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. आज RRची जयंती आहे. मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत. 90चे 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या. त्याने ऐकलं नाही. जाताना मला म्हणलं, दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो. मी सांगल्याकरता सांगत असतो, निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो. लोकांना बरं नाही वाटत. बघा अरे जाहीर सभेत RRची काढली. अरे मी काय काढली? मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं? त्याच्यामुळं आम्ही सगळेजण 90ला आलो. 90ला पण आम्ही ज्युनियर होतो. 95 आलं आम्ही ज्युनियरच. 99 आलं आम्ही ज्युनियरच. 99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं, काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ, हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी, RR, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या. आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली. परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा
किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं. ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे. कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. अरे आणि सगळे, आणि एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना, हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत. आणि मुलं ओ ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. हा मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा. जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा.